नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण एमपीएससी आयोगाची जी जाहिरात आलेली आहे 225 पदासाठीची जिल्हा शल्य चिकित्सक संवर्गाची महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट या पदासाठीची जी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। जाहिरात क्रमांक 11/2025 जी आहे तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। एकूण जागा ज्या आहेत त्या 225 असणार आहेत। तर सामाजिक समांतर आरक्षण आहे ते जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विभक्त जाती अ, भटक्या जमाती व भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विमाप्र आहे, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आहे, आर्थिक दुर्बल घटक आहे, इतर मागासवर्ग आहे। एकूण आरक्षित पदे आहेत राखीव खुला प्रवर्ग आहे आणि टोटल पदांची संख्या जी आहे तर त्याच्यानुसार ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। अर्ज करायला सुरुवात होणार आहे 21 जानेवारी 2025 पासून। अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे 10 फेब्रुवारी 2025। जे इच्छुक उमेदवार आहेत तर त्यांना इथं अर्ज करता येणार आहे। तर त्याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन श्रेणी काय असणार आहे याची संपूर्ण माहिती पण या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे। जाहिरातीचं PDF जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलला सरकारी नोकरी जाहिरात याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे। तिथून तुम्ही चेकआउट करू शकता। एमपीएससी आयोगाची 225 पदासाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनल तसेच एमपीएससी आयोगाचं जे ऑफिशियल वेबसाईट आहे mpsc.government.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता आणि ही जी संपूर्ण जाहिरात आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता। तर ही संपूर्ण जाहिराती संदर्भातला डिटेल होती। वेतन श्रेणी किती असणार आहे ते देण्यात आलेलं आहे। त्यानंतर पात्रता देण्यात आलेली आहे। वयोमर्यादा कम से कम तुमचं 19 आणि जास्तीत जास्त खुल्या प्रवर्गातून असेल तर 38 आहे। मागास आर्थिक दुर्बल घटकांत असेल तर 43 आहे। खेळाडू प्रावीण्यमधून असाल तर 43 आहे। त्यानंतर शैक्षणिक अर्हता देण्यात आलेली आहे। शैक्षणिक अर्हतेमध्ये बसत असेल तरच तुम्हाला इथं अर्ज करता येतो। त्याच्यासाठीची जी शैक्षणिक अर्हता आहे तर ती देण्यात आलेली आहे। त्याच्यामधली तुमची जी शैक्षणिक अर्हता आहे त्याच्यानुसारच तुम्हाला इथं अर्ज करता येणार आहे। शैक्षणिक अर्हता करण्याचा दिनांक कसा असेल ते देण्यात आलेला आहे। अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमचं प्रोफाईल क्रिएट करायचं आहे, अर्ज करायचा आहे आणि जर तुमचे हे संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करून तुमचा परीक्षा केंद्र निवडायचे, परीक्षा शुल्क भरायचं आहे आणि अर्ज जो आहे सबमिट करायचा आहे। खुल्या प्रवर्गासाठी 719 आणि मागास असाल तर 449 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे। तर इच्छुक उमेदवारांनी तर नक्की अर्ज करा। काही शंका असेल याच्या संदर्भात अर्जासंदर्भातली किंवा एज्युकेशन क्वालिफिकेशन अभ्यासक्रमासंदर्भातली किंवा याच्या संदर्भातली तर कमेंटमध्ये विचारा। तुमच्या शंकेचं निरसन करण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू। धन्यवाद।